म्हणजे डेट ॲक्सेप्ट करायचं आहे यूजरकडून आपल्याला. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक एक्झाम्पल ठेवले. तर बघू शकता तुम्ही. अशा टाईपमध्ये आपल्याला एक डिझाइन करायचं आहे एक ॲप्लिकेशन, ज्या बटनावर दाबल्यानंतर असं डेटचं ऑप्शन आलं पाहिजे आणि डेटला सिलेक्ट केलं तर डेट शो झालं पाहिजे की कुठली डेट तुम्ही सिलेक्ट केलं आहे. ओके. तर हे जे आपण डिझाइन करणार आहे ह्याला काय म्हणतो, हे जे हे डायलॉग आहे ह्यासाठी एक क्लास वापरावा लागतो. तो क्लासचं नाव आहे डेट पिकर डायलॉग. ओके. ठीक आहे. तर चला बघूया. आणि ह्यात बघा मेन गोष्ट की यात जे पण डेट घेणार आहेत ते बाय डिफॉल्ट एक डेट सेट झालेलं असते. जेव्हा पण आपण क्लिक करतोय तर बाय डिफॉल्ट एक डेट सेट झालेली असते, जी आपली करंट डेट असते. जसं की मी आज ओपन केले तर आजची डेट काय आहे 5 तारीख. तर 5ची डेट ही ऑटोमॅटिक सिलेक्टेड असते. फक्त ओकेवर क्लिक केलं की ती डेट सिलेक्ट होते. तसंच मी जर उद्या ओपन केलं तर उद्याची जी डेट आहे ती ऑटोमॅटिक इथं हे जे सर्कल दिसतं हे 6वर असणार. ओके. तर हे कसं सेट करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया आपण. तर तुमचं Android स्टुडिओ ओपन करून घ्या. Android स्टुडिओमध्ये मी इथंच पहिल्यापासून थोडा कोड लिहिलेला होता. फ्रंट एंडचा कोड आहे हा. जर तुम्ही ह्या फ्रंट एंडच्या पार्टमध्ये म्हणजे प्रॉपर तुम्हाला जमत असेल फ्रंट एंडचा पार्ट, तर तुम्ही ChatGPT केला, Gemini केला तरी चालेल. हा डिझाईनचा पार्ट आहे. तुम्ही डिझाइन करू शकता. मी आता इथे सिंपल डिझाइन घेतलं, एक टेक्स्ट घेतला आणि एक बटन घेतलं आहे. ओके. त्याला एक आय डी दिली आहे टेक्स्टला पण आणि बटनला पण एक आय डी दिली आहे. ओके. तर हा जो पार्ट झाला फक्त फ्रंट एंडचा झाला. आता आपल्याला बॅक एंडचा पूर्ण पार्ट करायचा. हा तो डेटचा जो ऑप्शन येणार, जो डिझाईनचा पार्ट येणार आहे, सगळं तो बॅक एंडमधून येणार आहे. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टींना मी इथं डिक्लेअर करून घेतो. एक टेक्स्ट व्ह्यू आहे आपला. टेक्स्ट व्ह्यूसाठी नाव देतो मी डिस्प्ले. ओके. त्यानंतर आपल्याला दुसरी कुठली गोष्ट आहे, बटन आहे आपलं. मी इथं बटन घेतो. त्याला नाव देतो BTN. 2 गोष्टी घेतल्या, एक डिस्प्ले आणि आपलं एक बटन आहे. त्यासाठी 2 व्हेरिएबल बनवून घेतले, मी इथं डिक्लेअर केले. पहिला जो डिस्प्लेचा पार्ट आहे, जर समजा आपल्याला काय डिस्प्ले करायचे, डेट डिस्प्ले करायचे, तर मग आपण ह्याला ॲक्सेस करणार डिस्प्लेला. आणि आपल्याला ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर जे ऑपरेशन करायचं आहे, जसं की ते डायलॉग बॉक्स ओपन करायचा आहे, तर त्यासाठी आपण इथं बटन एक व्हेरिएबल घेतला. तर पहिला ह्यांना ॲक्सेस करून घेऊया. हा नाही तर ॲक्सेस करून घ्यायसाठी आपल्याला त्यांची आय डी लागणार. पहिलं व्हेरिएबलचं नाव घेऊया, डिस्प्ले इज इक्वल्स टू फाइंड व्ह्यू बाय आय डी आर डॉट आय डी डॉट काय असेल ते आपण आय डी दिली आहे इथं. डिस्प्लेसाठी मी TV दिला आहे, TV डेट. ओके. ठीक आहे. आता याला ॲक्सेस केला, ह्या डिस्प्लेला बटनाला ॲक्सेस करायचा आहे. BTN इज इक्वल्स टू फाइंड व्ह्यू बाय आय डी आर डॉट आय डी डॉट बटन पिक डेट असं आपण त्याला आय डी दिला आहे. ठीक आहे. दोन्हीला आपण डिक्लेअर करून झालेलं आहे. आता काय करूया, ह्या बटनावर जेव्हा क्लिक करेल, जे डायलॉग ओपन करायचं त्यासाठी आपण ह्याला पहिला लिस्नर लावूया. BTN डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर व्ही म्हणजेच व्ह्यू ॲरो देऊन ब्रॅकेट्स ओपन करायचं आहे. ह्यात आपला सगळा पार्ट येणार. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर जे ऑपरेशन करायचं तो ह्यात सगळा पार्ट येणार आहे. ठीक आहे. तर पहिलं आपण काय करून घेऊया, एक त्या कॅलेंडरमधल्या ज्या गोष्टी आपल्याला करंट लागणार आहेत, जसं की आता इथं ह्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला मी दाखवले की जी करंट डेट आहे ती इथे दिसते. म्हणजे सिलेक्ट केलेले जेव्हा पण मी ॲप्लिकेशन ओपन करेन त्या बटनावर दाबीन तर त्यावेळेची करंट डेट इथं सिलेक्ट होते, करंट इयर सेट होते, जो मंथ आहे तो पण मंथ सिलेक्ट होते. मार्च झाला इथं. ओके. मग त्यासाठी आपल्याला पहिलं ते डिक्लेअर करून घ्यायला लागणार आहे. तर मी तर डिक्लेअर करून घेतो. त्यासाठी एक क्लास आहे कॅलेंडर नावानं. आपलं एक व्हेरिएबलचं नाव देतो, याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊया आपण. कॅलेंडर गेट इन्स्टन्स. ओके. हा पार्ट काय करतं, जेवढे पण ते मंथ इयर जे आपल्याला आहे डे सगळे आपले हे सीमधनं आपल्याला ॲक्सेस करता येणार आहे. आता ओके, स्टोअर करून घेतले मी त्याला. आता हे जे डे आहे हा नंबर आहे, जसं की फॉर एक्झाम्पल 16 काय आहे, नंबर आहे. मग त्यासाठी मी डेटसाठी इंट डेटा टाईप घेतो. डे इज इक्वल्स टू सी डॉट गेट
काय घ्यायचं आहे आपल्याला, डे घ्यायचं आहे. ओके, त्यासाठी पहिला परत कॅलेंडर घ्यायचं आहे. कॅलेंडर डॉट, त्या कॅलेंडरमधलं मला काय पाहिजे आहे, डे ऑफ मंथ. डे ऑफ मंथ, त्या महिन्यामधला डे काय आहे. ओके, ते स्टोअर करून घेतलं मी डेमध्ये. तसंच आपल्याला मंथची गरज आहे. मंथ पण नंबरमध्येच असणार आहे. सी डॉट गेट कॅलेंडर डॉट मंथ. इयर पण घेऊया आपण. इंट इयर इज इक्वल्स टू सी डॉट गेट कॅलेंडर डॉट इयर. ठीक आहे, सगळं आपण करंट जे डेट मंथ इयर सगळं स्टोअर करून घेतले. आता मेन गोष्ट, जे डायलॉग जे ओपन होते त्याचा प्रोग्राम, तर त्याला म्हणतात डेट पिकर डायलॉग. ओके, त्याचं नाव आहे क्लासचं डेट पिकर डायलॉग. तर ह्याला एक व्हेरिएबल नाव देऊया. तोच व्हेरिएबलचं नाव घेतो मी डेट पिकर डायलॉग, फक्त स्मॉलमध्ये घेतलं आहे. इज इक्वल्स टू न्यू डेट पिकर डायलॉग. आता इथं 2 आर्ग्युमेंट पास करायचे. पहिला आर्ग्युमेंट असणार आहे आपलं कुठल्या फाईलमध्ये ओपन करायचं, म्हणजे कुठल्या पेजवर ओपन करायचं. तर आपल्याला ह्याच पेजमध्ये ओपन करायचं ना, ह्या पेजचं नाव काय, मेन ॲक्टिव्हिटी. ओके, मग मेन ॲक्टिव्हिटी डॉट दिस ह्या फाईलमध्ये कॉमा काय काय, म्हणजे त्या ह्याच्यामधून आपल्याला काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत. पहिला तर आपल्याला घ्यायचं आहे, पहिलं ते व्ह्यू तर घेऊया. व्ह्यू घेण्यासाठी आपण पहिलं घेऊया, इथं टाईप करूया व्ह्यू, व्ही कॅपिटल. पण ह्याच्या आधी आपल्याला सगळ्यांना ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे. ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे यांना, व्ह्यू कॉमा इयर सिलेक्ट करा. पहिला सेट इयर घ्या किंवा सेट डे घ्या, काय फरक पडत नाही. मी इथं इयर घेतो. परत सेट आपल्याला काय करायचं आहे, इयर झालं, मंथ सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर सेट डे करायचं आहे. त्यानंतर इथं ॲरो द्या. आता जे आपण त्या ह्याच्यामधून त्या कॅलेंडरमधून सिलेक्ट करणार आहे त्यासाठी मी इथं व्हेरिएबल्स बनवलेत 3, आणि हे व्ह्यू आहे ते जो तो आपल्याला ते डिस्प्ले करणार आहे त्यासाठी ते व्ह्यू आहे. ठीक आहे, आता जो पण तो सिलेक्ट करेल तो आपल्याला काय करायचा, डिस्प्ले करायचा. डिस्प्ले करण्यासाठी काय वापरणार, आपल्याला डिस्प्ले करायसाठी आपण डिस्प्ले घेतला इथं. त्याचा आय डी काय आहे, टी व्ही डेट. इथं त्याला आपण ॲक्सेस पण केले, कशात केले, स्टोअर डिस्प्लेमध्ये. ओके, मग इथं घेतो मी डिस्प्ले डॉट सेट टेक्स्ट. काय दाखवायचं आहे त्या जागी, आपल्याला ते डेट दाखवायची. मग त्यासाठी पहिलं इथं घ्यायचं काय, इथं घेतलं मी पहिला सेट इयर घेतला आहे. तर मी इथं घ्यायचं सेट इयर प्लस जे स्लॅशचं पार्ट असतो, जसं की इथं मला डेट सिलेक्ट करायचं आहे, जसं की 5 स्लॅश त्यानंतर मंथ कुठला आहे 3 स्लॅश 2026. तर त्यासाठी मी इथं स्लॅश पण प्रिंट करतो आहे. प्लस त्यानंतर काय करायचं आहे, इयर झाल्यानंतर मंथ सेट मंथ प्लस स्लॅश प्लस सेट डे, सेट डे. सगळं झालं. अजून एक एरर येतोय आपल्याला. आता इथं आपल्याला कॅलेंडर ओपन झाल्यानंतर जो सेट बाय डिफॉल्टची जी डेट सिलेक्टेड असते ती डेट इथं टाकायची आपल्याला. इथं कॉमा देऊन ती डेट टाकायची. तुमची कुठली करंट, आपण सगळे करंट डेट सगळे स्टोअर करून घेतल्यात बघा. डे स्टोअर करून घेतला आहे, इयर स्टोअर करून घेतला आहे. पहिले इयर पास करायचा असतोय, इथं इयर पास केला कॉमा. मला मंथ पास करायचं आहे, तर मंथ कॉपी केला, मंथ पेस्ट केला. परत डे. ओके, सगळं सेट झालं. सगळे एरर्स सॉल्व्ह झाले बघा. इथं तुम्हाला एक पण एरर दिसणार नाही आहे. पण इथं एक प्रॉब्लेम पण आहे, ते प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवतो एक्झिक्यूट करून झाल्यानंतर.
सगळा प्रोग्राम आपला कंप्लीट झाला आहे. आता काय प्रॉब्लेम आहे, काय ह्याच्यामुळं एक तुम्हाला हे जर समजा प्रोग्राम कळाला नसेल तर आणि एकदा सांगतो मी तुम्हाला. हे जो पार्ट आहे, ह्या पार्टमध्ये आपण काय केलं आहे, जी करंट डेट चालू आहे, त्या डेटला आपण स्टोअर करून घेतले. त्या डेला, त्या मंथला, त्या इयरला स्टोअर करून घेतलं इथं. त्यानंतर हा जो पार्ट आहे, ह्यात काय केलं आपण ते डायलॉग बॉक्स ओपन केले. त्याच्यानंतर त्याच्यातनं आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत, तर त्यातलं मला इयर लागणार, त्यातलं मंथ लागणार आणि डे लागणार. मग ते जे डे मंथ जे दिसते तुम्हाला कॅलेंडरवर, त्यावर तुम्ही सिलेक्ट केला कुठलं तर मंथला किंवा डेटला, आणि जेव्हा सिलेक्ट होते, सिलेक्ट झाल्यानंतर ते डायलॉग ब्लॉक्स क्लोज होते. क्लोज झाल्या जे डिस्प्लेला आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, तो इथं मी पार्ट लिहिला आहे. पहिलं इयर प्रिंट केले, परत मंथ, मग परत डे. ओके. आणि हे जो पार्ट आहे तो करंट डेट बाय डिफॉल्ट सेट करते. झाला एवढासा पार्ट झाला, प्रोग्राम झाला. फक्त आता काय करायचं, लास्टला तो डायलॉग बॉक्स शो करायचा आहे. त्यासाठी आपण इथे लिहायचं आहे, हे जे व्हेरिएबल बनवलं आहे त्याचं नाव डॉट शो. एक तर एक्झिक्यूट करून दाखवतो. तुम्हाला मी माशी बोलवतो, यात कटलं तर एक प्रॉब्लेम पण आहे, तो प्रॉब्लेम पण तुम्हाला सांगणार आहे. तर एक्झिक्यूट करून दाखवतो आधी. ॲप्लिकेशन आपलं एकदा रन झालं आहे. ठीक आहे. आता मी तर पिक डेट करतो. पिक डेट केल्यानंतर इथं ओपन झाले. प्रॉपर सगळं झाले. आजची जी डेट आहे ते घेतले आहे 5 तारीख मार्च घेतले, 2026 घेतले, सगळं प्रॉपर घेतले. आता मी तो ओके केलं. ओके केल्यानंतर इथं बघा इयर तर आला आहे. इथं मंथ 2 आला आहे. आपलं मंथ काय चालू आहे, मार्च. मी इथं बघा अनेकदा क्लिक करतो, इथं मार्च दाखवते. मार्च म्हणजे 3rd मंथ आहे ना. इथं दाखवते 2nd आणि डे आहे 5. तुम्ही प्रॉपर प्रिंट करा वाटल्यास इथं तुम्ही पहिला डे प्रिंट करा, मंथ नंतर इयर प्रिंट करा, काय प्रॉब्लेम नाही. मी तर उलटं केले, पहिले इयर प्रिंट केले, मग मंथ, मग डे. पण मंथ इथं बघा तुम्हाला मंथमध्ये प्रॉब्लेम दिसतो. इथं मंथ चालू होता मार्च, मार्च आहे 3rd मंथ, पण इथं 2nd घेते. तर प्रॉब्लेम असा आहे की ह्या डायलॉग पिकरच्या क्लासमध्ये मंथ हे 0पासून चालू होतात. 0 म्हणजे जानेवारी, 1 म्हणजे फेब्रुवारी आणि 2 म्हणजे मार्च. तर आपण डिस्प्ले करताना फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर 3rd करायचं आहे. मग फक्त +1 इन्क्रिमेंट करायचं. तर ह्यात चेंज काय करायचं आपल्याला, हाय तसं घेताना घ्यायचं आहे आपण मंथ, फक्त इथे इन्क्रिमेंट करायचं आहे. सेट मंथ इज इक्वल्स टू सेट मंथ +1. तर काय होणार, जेव्हा आपण डेट सिलेक्ट करतोय, सिलेक्ट झाल्यानंतर जे मंथ असणार आहे तर इथं काय येणार आहे, 2 येणार ना. मग इथं 2 + 1 काय येणार, 3. मग हे 3 कशात जाऊन स्टोअर होणार, सेट मंथमध्ये. आणि ज्यावेळी प्रिंट करतो तेव्हा 3 प्रिंट होणार. ओके. एक्झिक्यूट करूया अनेकदा. ठीक आहे, एक्झिक्यूट झालं. पिक डेट केलं, मार्चच दाखवते, 5 डेट दाखवते, इयर पण दाखवते. ओके केलं. आता दाखवते बघा 5/3/26 प्रॉपर दिसतंय. ठीक आहे. तर आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.